ऑस्ट्रेलियाला येऊन मी धडकलेलो आहे आणि आज पहिल्याच दिवशी जबरदस्त एक्साइटमेंट आहे। त्याचं कारण गोल्ड कोस्टला नाही, मी ब्रिस्बेन जवळ येऊन जाणार, मी तांगालुमा आयलंडला जाणार आहे। हे फक्त तुम्हाला दाखवतो। प्रीमियम डॉल्फिन फीडिंगचं व्हाउचर मला मिळालेलं आहे, त्यामुळे आता फुल दंगा आहे। तांगालुमा आयलंडची सफर आज मी तुम्हाला घडवणार आहे। चला धमाल करूया। ब्रिस्बेनच्या नदीतनं आम्ही आता समुद्राकडे किंवा आयलंडकडे जायला निघालेलो आहे। वेगानं जाणाऱ्या बोटीमुळे बाजूनी तुषार उडत आहे। सुंदर समुद्र, गोल्ड कोस्टच्या जवळचा हा समुद्र आहे। पण असं म्हणलं जातं की तांगालुमा आयलंड गोल्ड कोस्टपेक्षाही सुंदर आहे। तांगालुमा आयलंड समोर दिसायला लागलेलं आहे, पण अजून 15-20 मिनटं पोहोचायला आहे। ढगाळ वातावरण जाऊन आता सूर्य बाहेर आला आहे, त्यामुळे मजा अजून वाढत जाणार आहे। तांगालुमा आयलंडला अरायवल झालेलं आहे। बोटीतनं बाहेर पडतोय, समुद्र आणि सगळं फंटास्टिक आहे। थँक्यू। Good morning, everybody. Please check this. Welcome. Nice to see you. Welcome. समुद्राचा रंग, त्याच्याबरोबर असलेले पेलिकन पक्षी यांनी आमचं तांगालुमा आयलंडला स्वागत केलेलं आहे। हे आयलंड लक्झुरियस रिसॉर्ट का म्हणलं जातं याचा थोडा अंदाज इथल्या समुद्राच्या रंगावरनं आणि सुंदर पांढऱ्या सँडवरनं कळू लागलेला आहे। तांगालुमा आयलंडच्या मरीन लाईफ क्रूजला मला घेऊन चाललेत। आता वातावरण मस्त आहे, थोडेसे आकाशात ढग आहेत, त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नाही आहे। तरी मला सनस्क्रीन लावलं पाहिजे, कारण सनस्क्रीन लावलं नाही तर इथं कधी तुमची स्किन जळेल हे सांगता येत नाही। सनस्क्रीन हे चिकबोनला पहिल्यांदा लावायचं असतं, नाकालाही लावायचं असतं, कारण हे भाग सूर्याकरता एकदम तडाख्यात येतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जसं कोल्ड क्रीम एकदम चापून चोपून लावतो, सनस्क्रीन तसं लावायचं नसतं। जस्ट लावायचं आणि ते सोडून द्यायचं असतं, ते जास्त चोळायचं नसतं। तयारी माझी पूर्ण झाली आहे, मरीन लाईफला जायची। मरीन डिस्कवरी राईडला आता चाललेलो आहे। थोडेसे ढग, थोडंसं ऊन असं असल्यामुळे आल्हाददायी वातावरण आहे। पांढऱ्या स्वच्छ वाळूतनं चालताना मजा वाटते। ज्या साध्या सुध्या बोटीतनं आम्हाला जायचं आहे मरीन डिस्कवरी करायला, ती पण आता आलेली आहे। बोटीवर आलेलो आहे आता मरीन डिस्कवरीच्या। चला मरीन लाईफ क्रूजला सुरुवात झालेली आहे। समुद्रात जायला आम्ही लागलेलो आहोत। गर्दी नाही आहे बोटीवरती, त्यामुळे बरंच फिरता येणार आहे। समुद्राचा तळही स्पष्ट दिसेल, 10-12 फूट इतकं स्वच्छ पाणी आहे। टर्कॉइस वॉटर म्हणतात त्याला। बोटीचे अटेंडंट नजर ठेवून आहेत, कोण कुठं काय दिसतं का। टर्टल, जेलीफिश, डॉल्फिन यांचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे नजर भिरभिरत ठेवायला लागते। जसं क्रुगरच्या जंगलात जाऊन प्राणी शोधण्याची मजा आहे, तशीच या समुद्रात येऊन जलचर शोधण्याची एक वेगळी मजा आहे। तांगालुमा आयलंडची खासियत अशी आहे की हे सँड आयलंड आहे। तुम्ही बघू शकता हे सँडचा डोंगर प्रचंड मोठा की ज्याच्यावरती अक्षरशः स्लायडिंगसुद्धा होतं। जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं मोठं सँड आयलंड तांगालुमा मानलं जातं। They were all sunk in by the Australian government between 1963 and 1984. प्रचंड मोठं शीप जुन्या काळामध्ये बुडालेलं हाय टाईडमध्ये इथे दिसतंय।
from the wind and swell. 15 अशी So when we बुडालेली got a शीप really nasty ही तांगालुमा आयलंडच्या किनाऱ्यावरती आहे. southerly, with quite large swell, it just smashes मूड these आहेत मूड. shipwrecks. However, these shipwrecks. स्नॉर्केलिंगचा आनंद घेतात लोक, कयाकिंगचा आनंद So we're going घेतात. to keep going past our shipwrecks. At the moment, we're going to head down to Cowan, where we have some army barracks and a bit of history on World War II down there. On the way back, I'll drop the anchor. We'll act. स्लाईडवरती लोक वरनं पळत येत आहेत सँड ड्यून्सवरनं. वाळवंटातले सँड ड्यून्स वेगळे, इथले सँड ड्यून्स वेगळे, वेगळंच आहे हे. 2 वेळा सी टर्टल दिसली खरी, परंतु त्यांचं शूटिंग करता आलं नाही. त्याचं कारण मला इथल्या अटेंडंटनी सांगितलं. सी टर्टल फक्त अर्धा सेकंद श्वास घेण्याकरता पाण्याबाहेर नाक काढतं आणि 8 मिनटं ते खाली राहू शकतं श्वास घेतल्या वाचून. जर त्याला कुठला धोका वाटला तर ते त्याचा हृदयाचे ठोके मिनिटाला 1, लक्षात घ्या, मिनिटाला 1 इथपर्यंत कमी करून 45 मिनटं पाण्यात राहू शकतं श्वास न घेता. त्यामुळे सी टर्टल 2दा दिसले, परंतु त्यांना पकडता मात्र कॅमेऱ्यात काही आलं नाही. इथंच आहे. एवढा मोठा मासा आहे. जवळ जायच्या प्रयत्नात करतोय, मधलंच तो हळूच आपला नाक बाहेर काढतोय. छोटा व्हेल मासा आहे, छोटा व्हेल मासा आहे.
मी तुम्हाला सांगतो, मी वेस्ट इंडिजमध्ये 2दा स्नॉर्केलिंग केलं आहे. एकदा बार्बेडोस, I did snorkeling at Barbados, I did snorkeling at Antigua, but Renny, this was special. Thank you. It's beautiful here at Tangalooma. टांगलोमा आयलंडच्या शिपरॅकमध्ये स्नॉर्केलिंग हा नितांत सुंदर अनुभव होता. मी तुम्हाला सांगेन, टांगलोमाला या आणि डू अ स्नॉर्केलिंग विथ रेनी. आय एम सो ग्रेटफुल टू यू. Thank you. सो No, I'm मच. so glad you had fun. Thank you for coming. Yeah. डॉल्फिन फिडिंगसाठी मी इथं बीचवरती उभा आहे टांगालोमा आयलंडच्या. आणि जसे आम्ही डॉल्फिनची वाट बघतोय तसं देवाशपथ तुम्हाला सांगतो, डॉल्फिनसुद्धा आमची वाट बघतायत. हे बघा, टांगालोमा आयलंडला दिवसभर घालवला. 3च ॲक्टिव्हिटी केल्या पण इतक्या सुंदर झाल्या. मरीन लाईफ होतं, त्याच्यानंतर स्नॉर्केलिंग केलं आणि शेवटचं डॉल्फिन फिडिंग. खरोखर दिवस कारणी लागला असं म्हणता येईल. ब्रिस्बेनला जर का तुम्ही आलात तर वेळात वेळ काढून एक दिवस टांगालोमा आयलंडला मिनिमम घालवा. अशी जागा तुम्हाला सहज कुठं मिळणार नाही. फारच मजा आलेली आहे, एन्जॉय केलं आहे खूप.